एक्झिट पोल पाहिले आणि आता आपण एक चर्चा करणार आहोत महत्त्वाच्या मुद्द्यांवर. माझ्या बरोबर आहेत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेशकर आहेत, त्याशिवाय पुण्यातून संपादक शीतल पवार असणार आहेत, संपादक प्रकाश पाटील असणार आहेत, अहिल्यानगरचे संपादक आहेत ते, त्याशिवाय संभाजीनगर सकाळचे संपादक संतोष शाळीग्राम देखील माझ्यासमोर असणार आहेत. या सर्वांचं मी स्वागत करतो साम टीव्हीवर. सर, सामचा एक्झिट पोल सर आपण बघतोय की महायुती आपला प्रभाव पुन्हा एकदा विधानसभेनंतर दाखवणार आहे. गिरीश, आपण या अगोदरही पालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं होतं की राज्यामध्ये ज्याची सत्ता असते त्याचा प्रभाव हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पष्टपणे दिसत असतो आणि तोच प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुंबईत एक चुरस होती, पण तीही एक्झिट पोलनुसार चुरस खूप मोठ्या प्रमाणावर असेल असं चित्र दिसत नाही. पुण्यामध्ये निश्चितपणे अजित पवारांनी थोडासा जोर लावला, मात्र तोही यशस्वी होताना दिसत नाही. पिंपरी चिंचवडमध्येही दिसत नाही. शेवटी राज्यातली सत्ता ही सत्ता तुमच्याकडे गृहमंत्रालय असतं, तुमच्याकडे स्थानिक प्रशासन असतं, IAS अधिकारी असतात आणि अशा परिस्थितीमध्ये निधी असतो आणि त्यातून तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा राबवणं हे सोपं होत जातं. साहजिक आहे, त्याचं यश या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय आणि शेवटी यश हे महत्त्वाचं असतं. ते कोणत्या मार्गे आलं याहीपेक्षा राजकारणामध्ये यश हे जास्त महत्त्वाचं आहे आणि भाजपच्या दृष्टीने ते जास्तच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपला एक मोठं यश येताना पाहायला मिळतं. साधारण 29 पैकी 24 महानगरपालिकांमध्ये भाजप इथे यशस्वी होताना पाहायला मिळतं. अगदी बरोबर. शीतल पवार, मी तुमच्याकडे येतो, कारण पुण्यामध्ये आमचा एक्झिट पोल सांगतोय की दादांनी अनेक वादे केले होते, आश्वासनांची खैरात जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं केली होती, मात्र भाजपचंच कमळ पुन्हा एकदा पुण्यामध्ये फुलणार असा अंदाज आहे. हो, मला वाटतं की पुण्यामध्ये ऑलरेडी ज्या संख्येने भाजपचे 2017ला नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता ज्या पद्धतीने पक्ष म्हणून त्यांनी निवडणुकांना सामोरं जाण्याचा एकसंधपणे प्रयत्न केला, असं नाहीये की सगळं सुरुवातीपासूनच गुडगुड होतं. भरपूर ठिकाणी कॉन्फ्लिक्ट झाले, पण इलेक्टोरल मेरिटच्या आधारावर यावेळेस पण तिकीटं देण्यात आली. काही प्रमाणात नाराजांना संघटनेमध्ये ऍक्टिव्ह करण्यामध्ये पण पक्षाला यश आलं. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार असा जरी संघर्ष होता, तरी शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपने निवडणूक ही पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यांवर आणली. देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे प्रचारामध्ये कुठेही अजित पवारांना टोकाची टीका करणं टाळलं. मला वाटतं मुद्द्यांभोवती लढलं त्यांच्या फायद्याचं ठरलेलं आहे पुणे शहरामध्ये. आणि पिंपरी चिंचवडमध्ये फायदा झाला की तोटा झाला, थोडं म्हणजे एजवर आहेत आत्ता, कारण पिंपरी चिंचवडचं डेमोग्राफिक हे पुणे शहरापेक्षा पूर्ण वेगळं आहे. इथे गावकी भावकीमध्ये निवडणूक प्रचंड चर्चेत आली, शेवटच्या टप्प्यापर्यंत ती चर्चेत राहिली. पुण्यात आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी अजित पवारांनी अत्यंत म्हणजे विशेषतः पुणे शहरातल्या सबर्बन एरियात प्रत्येक उमेदवारावर व्यक्तिगत टीका करण्यापर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवार काम करताना आपल्याला दिसते. त्यामुळे मला वाटतं की बीजेपीने म्हणजे एक स्ट्रेंथ पार्टी म्हणून जी होती आणि विकासाच्या मुद्द्यांवर पुणे शहरात त्यांना फायदा होताना आपल्याला दिसतोय. पिंपरी चिंचवडमध्ये इलेक्टोरल मेरिटच्या आधारावर आणि त्या भागांमध्ये उमेदवारांनी म्हणजे किंवा त्या पॅनल प्रमुखाने निवडणूक कशी हाताळली त्याच्यावर पिंपरी चिंचवडचं यश त्यांचं अवलंबून असेल. शीतल, पण एक प्रश्न या निमित्ताने की अजित पवारांना जर यश येताना दिसत नसेल तर काय कारण वाटतं त्यामागचं? का म्हणून अजित पवार यशस्वी होत नाही? इतक्या मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेसचा वापर, मोठ्या प्रमाणावर प्रचार, मोठी टीका झाली तरी यश काय हाती येताना दिसत नाही? यशाचा आकडा पुण्यामध्ये म्हणजे बहुमताचा बघितला तर तो 83 इतका आहे एकूण संख्येच्या, आणि पिंपरीमध्ये पण तो आकडा 60 पेक्षा अधिक आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मुळात त्यांची अजित पवार किंवा राष्ट्रवादीची जी रचना आहे ती व्यक्ती केंद्रित रचना आहे आणि तसे स्ट्रॉंग उमेदवार किंवा स्ट्रॉंग लोकल प्रेझेन्स असणं हा कायम त्यांच्या पक्षासाठी अपरिहार्य राहिला. गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने शहरामध्ये राजकारण घडलं, तर ही जी काही स्ट्रॉंग होल्ड नेते मंडळी होती ही अजित पवारांकडे तुलनेने कमी होती. संपूर्ण निवडणूक ही अजित पवारांनी एक हाती ओढली. किमान आपण असं म्हणूयात की त्यांच्या यशाचं मूल्यमापन करताना ही निवडणूक भाजपसाठी फक्त एकतर्फी राहिली नाही, हे त्यांच्या यशाचं आता या क्षणीचं मूल्यमापन आपण करू शकतो. शीतल, एक मुद्दा, जर या ठिकाणी तुम्ही म्हणताय पिंपरी चिंचवड मधला अजूनही एजवर चित्र आहे, भाजप आपला जो एक्झिट पोल सांगतोय किंवा आपण ज्या स्वरूपाचा सर्वे समोर आणतोय त्यामध्ये भाजपला 70 जागा स्पष्ट बहुमत दिसतंय, तर NCP अजित पवारांची 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची तिला 7, म्हणजे एकूण 50 पर्यंत NCP पोहोचतं असं चित्र आहे. या ठिकाणी ऑलरेडी शिंदे सेना आणि भाजप मिळून 75 जागा दिसत आहे. तर तुम्हाला वाटतं अजूनही उद्या जे निकाल येतील त्यामध्ये अतितटीचा सामना पाहायला मिळू शकतो पिंपरी चिंचवडमध्ये?
पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे आपला जो आकडा आहे पिंपरी चिंचवडचा 70 असा, तो बहुमतापेक्षा अगदी म्हणजे कमी मार्जिन आहे. तीच पुण्यामध्ये मात्र ती मार्जिन मोठी आहे. त्यामुळे पुण्यात बहुमताला अडचण वाटत नाही. आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली, की अब की बार 100 पार आणि खूप कॉन्फिडंट होता भाजप. विशेषतः अजित पवारांकडे एकही ताकदीचा नेता उरलेला नव्हता, जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जात होतो. त्या तुलनेने आता अजित पवारांना मिळालेले आपल्या सर्वेतले पण जे आकडे ते खूप ऑप्टिमिस्टिक आहे असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. आणि बहुमताला तर मी काल पण मांडलं होतं आणि आताही आपण तेच दाखवतोय, की भाजपला बहुमतामध्ये अडचण येईल असं चित्र पुण्यातही नव्हतं आणि पिंपरी चिंचवडमध्येही नव्हतं. कारण त्यांच्याकडे मुळातच संख्याबळ हे पहिलेपासनं अधिक होतं. नव्हे ते संख्याबळ गेली काही वर्ष सातत्याने ऍक्टिव्ह ठेवण्यामध्ये, लोकसंपर्कामध्ये, जे जे काही लोकल बॉडीसाठी आवश्यक असतं त्याच्यामध्ये इतर पक्षांपेक्षा ते पुढेच होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत युती, आघाडी, विशेषतः शिवसेनेसोबत युती दोन्हीकडे झाली नाही. आपल्या जागांवर ठाम राहिले. अशा भरपूर गोष्टी त्यांनी व्यवस्थित नियोजित केल्यामुळे मला वाटतं की ते बहुमताकडे दोन्ही अगदी महानगरपालिका. खरं आहे. या ठिकाणी भाजपची स्ट्रॅटेजी जी आहे ती वर्क करताना दिसते आहे. यश मोठं पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये या ठिकाणी थेट सत्ता, एक हाती सत्ता जी आहे ती भाजप मिळवेल अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये मदत घ्यावी लागेल निश्चितच. सर, पण मला पुन्हा एकदा पुण्यावर एक प्रश्न विचारायचा आहे. अजित पवारांचं एक वक्तव्य होतं शेवटच्या प्रचारामध्ये, पुण्याचा बाजीराव मीच, आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. म्हणजे जो आत्मविश्वास होता अजितदादांना, तो त्यांनी जो वादा केला होता पुणेकरांना, मात्र पुणेकर भुलले नाहीत. नाही, मुळात भुललेलं नाही. यापेक्षा आहे ना, मला वाटतं की पुणेकरांना बाजीराव पेशवे हे कितीही प्रिय असले तरी बाजीराव हा शब्द तसा काही खूप प्रिय आहे अशी नाही आहे. पुण्याचा बाजीराव आहेस का तू असं म्हटल्यानंतर तो नकारात्मक घेतला जातो, तो काही खूप सकारात्मक अगदी घेतला जात बरोबर. नाही. आणि त्यामुळे जरी ते तसं म्हटलेले असतील, त्यांनी मेहनत केली. मेहनतीला कितपत यश आलं नाही आलं ही पुढची बाब आहे. ते एकटे लढत होते. शरद पवारांसारखा छोटा जो पक्ष राष्ट्रवादीचा होता तो त्यांच्याबरोबर होता. त्यातून जर त्यांना इतक्या जागा येत असतील, साधारण 50 जागा, तर माझ्या मते त्यातही अपयश नाही असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एकटी खिंड लढवत होते आणि त्यात आलेलं यशही यश मानून राष्ट्रवादीने गोड मानावं आणि भाजपबरोबर पुन्हा संसाराला लागावं अशा स्वरूपाचे चित्र आपल्याला पाहायला अगदी मिळाले. अगदी. मी प्रकाश पाटील तुमच्याकडे येतो. अहिल्यानगरमध्ये देखील विखे पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकूणच तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? अहिल्यानगरमध्ये विखे पाटील आणि भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सत्तेवर पुन्हा येताना दिसत आहेत. भाजपला 15 जागा मिळत आहेत आणि राष्ट्रवादीला 20 जागा मिळत आहेत. आणि हे ते महायुती नाहीये. विशेष वैशिष्ट्य इथं आहे की इथे युती झालेली आहे. फक्त भाजप राष्ट्रवादीची युती झालेली आहे. यापूर्वी इथे सत्तेवर शिवसेना होती आणि ती उद्धव ठाकरेंची होती. पण ह्या वेळेला विखे पाटलांनी आणि संग्राम जगतापांनी शिवसेनेला बाजूला ठेवलेलं आहे. इतकं असताना ही शिवसेना ही चांगली कामगिरी करताना दिसते. तिथे 20 ते 22 जागा मिळवते आणि युतीला 35 जागा मिळत आहेत. म्हणजे 68 पैकी असं चित्र आहे. ऑलरेडी बिनविरोध पास झालेले आहेत निवडणुका. आणि संग्राम भैयांचं जे काही इथे गेल्या 2 वर्षापासूनच्या ज्या भूमिका आहेत पक्षाबरोबर किंवा पक्षाच्या विसंगती, समजा पक्षाच्या जी भूमिका आहे त्याला ती भूमिका ते घेत नाहीयेत. आणि ते थोडस हिंदुत्वाचं काळ नगर शहरामध्ये चाललेलं दिसतंय मला. आणि विशेषतः संग्राम भैया जगताप आणि राधाकृष्ण विखे पाटील, विजय विखे पाटील ही सत्ता पुन्हा आपल्याकडे राखताना दिसत आहे. आता उद्या शिवसेना काय करते, कोणता निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे. प्रकाशजी, मुख्यतः नगरमध्ये आपण जर विचार केला तर मधल्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्यावरून ज्या स्वरूपाचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळालं त्याचा परिणाम नगरच्या राजकारणावर होताना पाहायला मिळतो का? अहिल्या देवींच्या नावाचा वापर हा मुख्यतः राजकीय घटनाक्रमासाठी केला गेला, मग अगदी नाव बदलण्यापासून केला गेला. याचा परिणाम हा हिंदुत्ववादी विचारसरणीकडे नगरच्या मतदाराची मानसिकता वळवण्यामध्ये झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, औरंगाबादचं जेव्हा छत्रपती संभाजीनगर नामांतर होते तसं अहिल्यानगर पण झाला तर निश्चित त्याचा परिणाम होतो. शेवटी अस्मिता आहेत आणि अहिल्यानगरला जे अहिल्याबाईंचं जे आहे नाव देण्याला कोणाचा विरोध असण्याचं पण कारण नाही. आणि हे नाव किंवा त्यासाठी विखे पाटील स्वतः आग्रही होते
आणि ते नामांतर नगरचं झालेलं आहे. आता काही मंडळी ह्या नावाला पण विरोध करत आहेत, पण तसं काही होणार नाही भविष्यामध्ये, कारण केंद्रानेच आता तसा निर्णय घेतलेला आहे. पण प्रकाशजी गोष्टीचा- एकच प्रश्न की यामध्ये विखे पाटलांनी आपला गड राखला किंवा नगरवर सत्ता विखेंनी राखली असं म्हणायचं का? कारण शिंदेंनीही बऱ्यापैकी तिथे आपली ताकद दाखवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तो कमकुवत झालाय विखेंचा गड असं म्हणायचं की नाही बळकट केला असं म्हणायचं, काय म्हणायचं अखेरीस? नाही, शहरामध्ये राष्ट्रवादीचीच ताकद आहे पहिल्यापासून. अरुण काका जगताप असेल तेव्हापासून असेल किंवा आता संग्रामभाई नेतृत्व करतायत. भाजपचं तसं फार प्रभाव नाहीये आणि राष्ट्रवादी नेहमीच भाजपला आता घेऊन चाललेली आहे आणि विखेनी जवळजवळ संग्राम भैयांना हे शहर देऊनच टाकलेलं आहे. दोघांमध्ये ऍडजस्टमेंट आहेत, ते एकमेकांना मदत करतात. मग ती निवडणूक लोकसभेची असो नाही तर महापालिकेची असो किंवा कुठल्याही निवडणूक असो. हे पाटील सर, दोघं मिळून पाटील सर, माझा एक आता महत्त्वाचा जिल्ह्याचं प्रश्न आहे. राजकारण करतायत असं मला दिसतंय सर. अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचं भाजपला बळ मिळतं आणि प्रचंड मोठी हिंदुत्वाचा आवाज हुंकार सारखा आपल्याला अहिल्यानगरमध्ये शहरामध्ये पाहायला मिळतो. जसे नितेश राणे भाजपचे हिंदुत्वाची भूमिकाचा अगदी आक्रमक प्रचार करतात, तसं संग्राम जगताप करतात तिकडे का? याची काय कारण आहे? आता संग्राम जगतापना ज्या ह्याला कारण जे आहे, गेली जी विधानसभा निवडणूक झाली, कारण त्या निवडणुकीमध्ये काही ह्यापूर्वीच्या जर निवडणुका पाहिल्या तर राष्ट्रवादीला किंवा जगताप फॅमिलीला कोण मतदान करत होतं किंवा कोण निवडून आणत होतं हे स्पष्ट आहे. पण जेव्हा हे विधानसभेला जेव्हा निवडणूक झाली आणि जे काही चित्र होतं, धर्माचं राजकारण असेल, आता तुम्ही तर पाहता की जातीला जात घासते, धर्माला धर्म घासतो आणि गेल्या वेळेचं राजकारण कम्प्लीट बदललं. एक समूह आहे तो आपल्याबरोबर कायम राहिलेला आहे, आम्ही त्यांना खूप मदत केली असा त्यांचं नेहमी म्हणणं होतं जगताप फॅमिलीचं. पण तसं झालं नाही किंवा त्यांना जी मतं अपेक्षित होती एखाद्या समाजाकडून त्यांना मिळाली नाही आणि त्याने पुन्हा आपल्याला पुढे जायचंय म्हणून सुरुवात मी केली. अगदी छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि पुढे सरकतो. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर राष्ट्रवादी काँग्रेस साधारण 24 जागा अजित पवारांच्या, 4 जागा शरद पवारांच्या, 28 जागा झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिंदसेना आणि भाजपची मदत न घेता ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं पुन्हा एकदा समीकरण येत्या काळामध्ये नगरमध्ये पाहायला मिळू शकतं का? जर हे चित्र उद्या पाहायला मिळालं तर, म्हणजे जर उद्या नाही, गरज तसं नाही पडली होणार. तर तसं भाजपलाच नाही बरोबर घेतील की ठाकरे सेनेला बरोबर घेतलं जाऊ शकतं, काँग्रेसलाही बरोबर घेतलं जाऊ शकतं? नाही, ह्याच्या पुढे पण भाजप आणि राष्ट्रवादीचे एकत्र राहणार. शिंदे शिवसेनेचा इथे खूप विचार केला जाईल मला वाटत नाही. चला, हे स्पष्ट आहे की भाजपचीच सत्ता येईल, मग ती राष्ट्रवादी बरोबर असू द्या किंवा सेनेबरोबर असू द्या, कोणाची असो, पण भाजप सक्रिय झाल्याशिवाय त्या ठिकाणी सत्ता जी आहे ती स्थिर राहू शकणार नाही. अगदी निलेश सर, आपण मराठवाड्याकडे वळूया, कारण अगदी. छत्रपती संभाजी मधलं जे राजकारण आहे ते संपूर्ण राज्यात चर्चेत होतं. शाळीग्रामजी, मी तुमच्याकडे येतो. काय घडू शकतं? भाजप आणि शिंदेसेना दोघांनी खूप जोर लावला होता आणि एमआयएम तर आहेच. नाही, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की महायुतीने इथे एक शहाणपणा जो दाखवला तो फार महत्वाचा आहे. दोन्ही जे पक्ष आहेत, शिंदेसेना आणि भाजप यांनी हे वेगवेगळे लढले. याच्यात खूप मोठं एक राजकीय गणित सामावलेलं आहे. कारण इथं बंडाळी जी झाली ती भाजपमध्ये सर्वाधिक बंडाळी झाली आणि नंतरच्या काळामध्ये शिवसेना म्हणजे शिंदे सेना जी आहे त्याच्यामध्ये पण खूप बंडाळी झाली. आता बंडाळी का होते तर स्वाभाविक आहे, जो पक्ष सत्तेवर बसणारा असतो त्यातलेच लोक नाराज होतात आणि बंडाळी करत असतात. त्यामुळे हे लोक वेगवेगळे लढले. त्यामुळं जो एकत्रित लढल्यानंतरचा पराभवाचा जो फटका यांना बसणार होता तो बसणार नाही. त्यामुळं संभाजीनगर जी महानगरपालिका जी आहे ती भाजप बहुमतावर येणार नाही, परंतु भाजप जो आहे तो साधारण 30 ते 38 या दोन आकड्यांमध्ये असेल, या रेंजमध्ये असेल. आणि साधारण शिंदेसेना ही 15 ते 20 या दरम्यान असेल. आणि तिसऱ्या नंबरचा जो पक्ष असेल तो एमआयएम. उबाटाचा जो इथला विषय आहे तो मुंबई नंतरचा जी शहर आहे ते बाळासाहेबांचं आवडतं शहर म्हणून संभाजीनगर म्हटलं गेलं. परंतु इथं ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंनी जो लावायला पाहिजे होता तो दिसला नाही. आणि फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड जोर इथे लावला. आणखी एक महत्वाचा मुद्दा इथं जो कायम गाजत राहतो पाण्याचा, त्याच्यावर
फडणवीस यांनी खूप जोर दिला आणि ही महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर साधारण 2 दिवसात तुम्हाला पाणी देऊ या मुद्द्यावर त्यांनी खूप भर देऊन लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बंडखोरीचा हा जो भाग आहे तो भाजपला इथे भोवणार आहे. भाजपच्या पहिल्या सर्व्हेमध्ये जवळपास 50 ते 55 जागा त्यांना दाखवण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रभागनिहाय सर्वे त्यांनी करून घेतले होते. कुठल्या माणसाला तिकीट दिल्यानंतर तो निवडून येईल हा इथपर्यंतचा सर्वे भाजपने करून घेतलेला होता. परंतु नंतरचा जो बंडखोरीचा सगळा एपिसोड झाला, नेत्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न पण झाला, त्याच्यामध्ये सावेंच्या आणि कराड यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यातनं एक लक्षात असं येतं की बंडखोरीचा जो फटका आहे तो भाजपला इथे बसेल. आणि हा बंडखोरीचा मुद्दा छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चेत होताच. नागपूर आणि नांदेडसाठी देखील मी तुमच्याकडे येणार आहे सर. मी तुर्तास निलेश सरांकडे पुन्हा येतो. सर, सगळ्यात उत्सुकता म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर 1 वर्षांनी निवडणूक होते. मुंबईत काय होणार? ठाकरे बँड चालणार का? काय होईल? तुम्ही या निवडणुकीकडे मुख्यतः कसं बघता? आपल्याकडे ज्या स्वरूपाचे आकडे समोर येत आहेत, महायुती 119 पर्यंत पोहोचताना पाहायला मिळते. मी PCR ला विनंती करेल की त्यांनी मुंबईचे आकडे स्क्रीनवर दाखवावे, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आपण स्पष्ट करू शकू. स्क्रीनवर वरच्या बाजूला आपल्याला आकडे दिसत आहेत. साधारण ठाकरे सेना जी आहे त्या 65 जागा, तर MNSला 10 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. भाजप 84 जागा, म्हणजे मागच्या वेळेला 82 जागा भाजपच्या होत्या. भाजपच्या 2 जागा वाढताय. मात्र फक्त 2 जागा का वाढताय? तर यावेळेला शिंदे सेनेबरोबर युती करून भाजप मुंबईमध्ये लढत होतं. गेल्या वेळेला शिंदे सेना किंवा कोणतीही सेना म्हणजे ठाकरे सेना ही बरोबर नव्हती. भाजपने एकट्याने निवडणूक लढवली होती आणि 227च्या 227 जागा लढवल्या होत्या. त्यातून 82 जागांवर यश हे भाजपला आलं होतं. यावेळेला 90 जागा सोडल्यानंतर उर्वरित जागांवर भाजप लढलेली आहे. तरी 84 जागांवर या ठिकाणी भाजपला यश मिळताना पाहायला मिळते. 35 जागा शिंदे सेनेला मिळू शकतात अशी शक्यता आहे. आणि या दोघांची बेरीज केली तर ते 120 पर्यंत सहजतेनं पोहोचताना पाहायला मिळतात. 119 ते 120 हा मॅजिक फिगरच्या पुढचा आकडा आहे. 115 ही मॅजिक फिगर आहे, साधारण 114 115 मुंबईची. आणि या ठिकाणी सहजतेनं भाजप सत्तेत येते अशा स्वरूपाच्या. भाजपचा पहिल्यांदा महापौर हा मुंबईत बसताना पाहायला मिळेल. मग मूळ मुद्दा मराठीचा मुद्दा होता तो सर. अगदी, पण मराठीचा मुद्दा जरी केला गेला असला आणि त्यातून काही इमोशनल वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला असला, तरीही इमोशनल लेवलवर फक्त तुम्हाला दरवेळेला राजकारण करता येत नाही. मेहनत ही खूप महत्त्वाची असते. आणि सगळ्यात कमी जर शिवसेना कशात पडली असेल, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेही, तर रस्त्यावरच्या मेहनतीत. रस्त्यावर मेहनत बिलकुल झाली नाही. दोघंही ठाकरेंकडून झाली नाही आणि ठाकरेंच्या पुढच्या पिढीकडूनही झाली नाही. आणि त्यामुळे हे अपयश हे मराठी माणसाचं यापेक्षा मराठी माणसाच्या नेतृत्वाचं आहे. मराठी माणसाने ज्यांना आपलं नेतं मानलं, ज्या मराठी माणसासाठी एक व्यासपीठ तयार झालं शिवसेना, ते व्यासपीठ जर संपवण्याचं काम कोणी केलं तर ते ठाकरेंनी केलं असं म्हणायला हरकत नाही. अपयश आलं होतं, शिवसेना फुटली होती. आणि ज्या वेळेला एखादी मोठा पराजय तुमच्या हाती येतो त्यावेळेला तुम्ही अति आक्रमकपणे रस्त्यावर उतरणं अपेक्षित होतं. शिवसेना जर शिंदेंकडून फोडली गेली होती तर त्याला आक्रमकपणे उत्तर देणं अपेक्षित होतं. समाजात जाणं गरजेचं होतं, मराठी माणसात जाणं गरजेचं होतं. मात्र उद्धव ठाकरे आणि इतकंच नाही, नंतरच्या काळात राज ठाकरे त्यांच्याबरोबर आलेले जरी असले तरी राज ठाकरेही या मुद्द्यावर पूर्णतः अपयशी ठरले. हिंदुत्वाचा मुद्दा हा ठाकरेंच्या हातून या अगोदरच गेलाय, राजही ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरेंकडूनही. आणि आता मराठीचाही मुद्दा त्यांच्या हातून जातो की काय अशी परिस्थिती असेल, कारण या ठिकाणी एकनाथ शिंदे मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळेल. सर, मतदानाच्या पूर्वसंध्येला एक राऊतांचं ट्विट होतं, मराठी एक आहे तो सेफ आहे आणि मुंबईत ठाकरेच बेस्ट आहे. म्हणजे हे जे अपील केलं गेलं भावनात्मक, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मुळात आहे ना, प्रतिसाद होता, भावना होती. मात्र मुंबईमधले आत्ताचं जे वातावरण आहे त्यात 40% मतदार मराठी आहे. त्यातला 100% तर काही शिवसेनेकडे जाणार नव्हता. त्यातला 15-18% तो भाजप विचारसरणीचा होता, तो तिकडे गेला. इतकंच नाही, मुस्लिम मतं जी होती ती एकगठ्ठा येतील अशी अपेक्षा होती. मात्र MIM उभं राहिलं, वंचित उभं राहिलं अशामध्ये, आणि काँग्रेसही उभं होतं विरोधामध्ये. त्यामुळे तिथेही विभाजन झालं आणि हा विभाजन व्हावं हीच महायुतीची इच्छा होती. त्या ठिकाणी विभाजन झालं. त्यामुळे तोही टक्का पूर्णत्वाने ठाकरेंच्या बाजूला आला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जी व्यूहरचना करण्याची गरज होती ती ठाकरेंकडून झाली नाही. आणि ठाकरेंच्या बाबतीत जे सर्वश्रुत आहे की त्यांच्या हातचं काही सुटत नाही. मग हातचं सुटत नाही तर निवडणुकांचं राजकारण पूर्णतः बदललेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली शिवसेना आणि त्यावेळेचं महाराष्ट्रातलं राजकारण आणि आताचं राजकारण हे पूर्णतः बदललं आहे. आता प्रचाराधिष्ठित अगदी गावागावात
गल्ली गल्लीत आणि घराघरात जाऊन प्रचार करण्याचे दिवस आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर रिसोर्स मोबिलायझेशन, आर्थिक ताकद उभी करावी लागते, त्यातून निवडणूक जी ती लढली जाते आणि या सर्व गोष्टींमध्ये ठाकरे हे सपशेल अपयशी दिसले. मोठा पाठिंबा मिळत होता एका वर्गाकडून, मात्र तरीही ठाकरेंना यशापर्यंत पोहोचता येईल अशी शक्यता या ठिकाणी काही दिसत नाही. निश्चितच. नाशिक सकाळचे संपादक अभय सुपेकर देखील आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अभयजी, पहिली संयुक्त सभा ठाकरेंची नाशिकमध्ये झाली होती. कुंभमेळा नाशिकमध्ये आहे, त्यामुळे गिरीश महाजनांनी खूप जोर लावलेला आहे. नाशिकची निवडणूक खऱ्या अर्थानं अगदी चुरशीची झाली होती. तुम्ही कसं बघताय या निवडणुकीकडे? कारण मुंबई, पुणे, नाशिक या गोल्डन ट्रायंगलमधलं नाशिक अगदी महत्त्वाचं शहर आहे. आतापर्यंत खरं तर नाशिकवरती सातत्यानं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. अलीकडे भारतीय जनता पक्षानं आपली मांड पक्की केलेली आहे आणि यावेळच्या देखील निकालामध्ये ती आणखी पक्की होईल असं दिसतंय. फक्त जो 100 पारचा नारा दिलेला होता तो गाठता येईल का नाही याच्याबद्दल मात्र निश्चित शासनकता आहे. सध्या ज्या स्वरूपाचे आकडे आपल्या समोर येत आहेत, हा मुळात कल आहे. कलामध्ये थोडंफार 5-10% इकडे तिकडे होऊ शकतं. भाजप 52, शिंदे सेना 55 अशा स्वरूपात 107चा आकडा, 122 पैकी 107चा आकडा जर नाशिककर हे महायुतीला देत असतील, पण या ठिकाणी शिंदे सेना ही नंबर 1चा पक्ष म्हणून समोर येताना पाहायला मिळते आणि एक मोठी चपराक आहे ठाकरेंना, दोघेही ठाकरेंना. कारण राज ठाकरेंनी महापौर बसवला होता नाशिकमध्ये, त्यानंतर सातत्यानं अपयश येत राहिलं. यावेळेला संयुक्त सभा दोघंही ठाकरेंची एकत्रित नाशिकमध्ये पहिली झाली आणि त्यानंतर काही प्रमाणावर तरी ठाकरे सेनेला थोडासा फायदा होईल अशी शक्यता होती, मात्र ती या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही. सुपेकर सर, मुळात भाजपबद्दलचा एक अँटी इन्कम्बन्सी दिसत होती. मग वृक्षतोडीचा विषय असेल, गिरीश महाजनांच्या स्ट्रॅटेजीजमध्ये चूक होती, बंडाळी खूप मोठ्या प्रमाणावर होती, अस्वस्थता खूप जाणवत होती, स्वतः आमदार अस्वस्थ होते. अशा परिस्थितीमध्ये जर हे एवढं मोठं यश येत असेल तर त्यामागचं कारण काय? यामागचं यश म्हणजे गिरीश महाजनांनीच पुन्हा एकदा लीड घेतलेला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या 5-6 दिवसामध्ये महाजन यांनी जो विरोध होता तो विरोध कसा मावळता येईल, समजूतदारपणानं काही गोष्टी कशा करता येतील या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे आणि जे उमेदवार दिलेले आहेत पक्षानं त्या उमेदवारांचं त्यांच्या प्रभागामध्ये असलेलं काम ते तिथं बळ देताना दिसत आहे. अगदी. शीतलजी, तुम्हाला बोलायचंय? मला ना पुणे, पिंपरी चिंचवड आणि इव्हन नाशिकच्या अनुषंगाने एक मुद्दा मांडायचा आहे की मला वाटतं की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट उद्याच्या निकालानंतर अगदी साफ स्पष्ट होईल की डिजिटलवर जे काही नरेटिव्ह सेट होतं ते नरेटिव्ह आणि ऍक्च्युअल ग्राउंडवर जी काही प्रक्रिया सुरू असते याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसून येते. डिजिटलवर मला जाणवणारी एखादी गोष्ट किंवा एखादं नरेटिव्ह आणि वातावरण असं पूर्ण बदललंय असं वाटत असताना ग्राउंडवर तशीच परिस्थिती असते असं खूप ठिकाणी विशेषतः निवडणुकींच्या बाबतीमध्ये होतं आहे की नाही हे पडताळून बघण्याची परीक्षा या निवडणुकीनंतर काही प्रमाणात आपण सगळेच पास करू असं मला वाटतंय, ते नोंदवायचं होतं. अगदी. शीतल जे म्हणतात ना त्या बाबतीत मी आणखी एक ऍड करीन याला की 2014च्या निवडणुकांनंतर आहे ना, मोदी सरकार हे फक्त सोशल मीडियामुळे आलं अशा स्वरूपाचा नॅरेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि मग प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो सोशल मीडियाच्या मागे लागला आणि सोशल मीडियातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशा स्वरूपाचा विचार समोर आला. मात्र फक्त सोशल मीडियानं आता निवडणूक जिंकता येणार नाही. त्याच्या पुढे जाऊन भाजपनं जो कॅडर तयार केलाय, भाजप ज्या स्वरूपाचं पूर्ण व्यूहरचना करते, संघाचा पाठिंबा असतो, संघाचा कार्यकर्ता गाव पातळीवर काम करत असतो, अगदी गल्ली पातळीवर काम करत असतो, बूथ पातळीवर असतो, पन्ना प्रमुख असतो आणि त्यांच्या माध्यमातून काम होतं. आणि सगळ्या राजकीय पक्षांची सगळ्यात मोठी जर गोची कोणती असेल तर ती म्हणजे ग्राउंड लेवल कार्यकर्ता उरलेला नाही. काँग्रेसजवळ तो बिलकुल नाही. शिवसेनेचा एकनाथ शिंदे बऱ्यापैकी घेऊन गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर कोर कार्यकर्ता जो विचाराशी निगडीत आणि एकनिष्ठ असलेला, खालच्या पातळीवरचा, वरचे नेते विचार सोडून अनेक पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतील, पण विचाराधिष्ठित असा कार्यकर्ता आज जर कोणाकडे आहे तर तो फक्त भाजपकडे आहे आणि त्याचं हे यश आहे नेतृत्वापेक्षा असं म्हणायला. कार्यकर्त्यांची मोठी ॲसेट आहे भाजपकडे. अगदी. सर, या निवडणुकीत तुम्ही अगदी मुख्यमंत्र्यांशी बोललात, उद्धव ठाकरेंशी बोललात, एकनाथ शिंदेंशी बोललात, त्या मोठ्या नेत्यांशी तुम्ही बोललात. तुम्ही या निवडणुकीकडे काय पाहिलं? मुंबईत तुम्ही फिरलात, ग्राउंड लेवलला पण तुम्ही गेलात. एकूण काय चित्र होतं? 1 वर्षानंतर ही निवडणूक समोर आली होती आपली आणि ह्याच्यानंतर निवडणूक नाही आता जिल्हा परिषद. गिरीश, मुख्यतः ज्या वेळेला या म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं अनेक नेत्यांच्या मुलाखती घेण्याची वेळ आली
तर जर आपण अजित पवारांचा विचार केला तर अजित पवारांची मेहनत दिसली. म्हणजे अजित पवारांनी मुलाखत देण्याची वेळ दिली होती सकाळी 6:30 वाजता पुण्यामध्ये त्यांच्या घरी. 6 वाजता पोहोचल्यानंतर ते ऑलरेडी एका दुसऱ्या चॅनलला मुलाखत देत होते. त्यातून एक लक्षात येतं की पवार, मग ते शरद पवार असो किंवा अजित पवार असो, प्रचंड मेहनत करण्याची तयारी असते आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते. आणि त्यातून काही प्रमाणावर यश जे आहे ते पुण्यात असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल, जे काही असेल ते यश पवारांच्या वाटेला येताना पाहायला मिळते. तिथे जर आपण ठाकरेंकडे गेलो तर ठाकरेंकडे मुळात एकाच दिवशी सगळ्या मुलाखती आटपून टाका, मला घराच्या बाहेर जावं लागणार नाही, एकाच दिवशी विषय संपला म्हणजे उत्तम. त्यामुळे स्ट्रॅटेजी बिलकुल नाही. विदाऊट स्ट्रॅटेजी काम, साध्या मुलाखतींच्या बाबतीतही स्ट्रॅटेजी नव्हती. त्यामुळे प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं ही खूप पुढची गोष्ट होती. त्यामुळे स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून, म्हणजे आर्थिक पैसा नसला तरी एक विचार असतो आणि स्ट्रॅटेजी असते की ज्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवत असता. मात्र ठाकरेंजवळ तीही नव्हती आणि त्यातून अपयश आहे. मुळात आहे ना, राजकारणामध्ये तुम्हाला कुटुंब व्यवस्थेचा कितीही पाठिंबा असला आणि आईवडिलांची कितीही पुण्याई असली तरी त्याच्या बळावर तुम्हाला नावरूपं मिळू शकतात, मात्र यश मिळू शकतं असं नाही आहे. आणि त्यासाठी मेहनत करावी लागेल, प्रत्येक राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याला करावी लागेल आणि ती या ठिकाणी होताना ठाकरेंकडून दिसली नाही. मात्र ते अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस जिथे जिथे अडचण, म्हणजे पुण्यामध्ये मान टाकून बसलेला नेता म्हणून शेवटचे 5-6 दिवस आपण बघत होतो, ते स्वतः थांबून होते. म्हणजे मी अचानक रवींद्र चव्हाणांची एक भेट ठरली होती आणि रवींद्र चव्हाण यांनी भेट रद्द केली आणि सांगितलं मला अचानकपणे पिंपरी चिंचवडला जावं लागतंय, मला पिंपरी चिंचवडमध्ये काही वाढीव काम करायला सांगितलंय. तर इतकं डेडिकेशन जे आहे ते नेतृत्वाचं होतं. सकाळ दुपार संध्याकाळ रात्री झोपसतोपर्यंत, रात्री 2-2 3-3 वाजेपर्यंत काम होत होतं. दुसरीकडे ठाकरे 10 वाजेची माझी सभा संपवून मी मातोश्रीवर कसा परत येतो अशी वाट बघणारे ठाकरे होते. तर त्यांच्या माध्यमातून शेवटी यश येणार कसं, या काळामध्ये मेहनत करावी लागेल, लोकांना भेटावं लागेल, नजरानजर व्हावी लागेल, लोकांशी संपर्क साधावा. काय मत होतं? शिंदे ही मेहनतीच्या बाबतीत मानलं पाहिजे. म्हणजे शिंदे हे फक्त पैशानेच झिजता असं नाही, तर ते शरीराने पण झिजता असं म्हणायला काही हरकत नाही. कारण शिंदे प्रत्येक क्षणाला कार्यकर्त्याला भेटणं, त्याला बरोबर घेणं, त्याचं काम करणं, इतकंच नाही जिथे अस्वस्थता होती ते मिटवणं, काही ठिकाणी युती घडवून आणणं. एकीकडे पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका सुरू होत्या, तिथली ती अंबरनाथ आणि इकडची समीकरणं होती, पण प्रत्येक वेळेला शिंदे हे बारीक बारीक गोष्टींमध्ये स्वतः उपलब्ध होते, लोकांसाठी उपलब्ध होते आणि त्यातून ते प्रत्येकाला जोडून घेण्याचा प्रयत्न करत होते. आज त्यांच्यावर टीका होत असेल की ते आर्थिक पातळीवर खूप हात सैल सोडतात म्हणून ते निवडून येतात, मात्र त्यांच्यासाठीची आजची परिस्थिती तशी आहे. 2 ते 2.5 वर्ष झालेच त्यांच्या हातात पक्ष आलाय. अशा परिस्थितीमध्ये लोक सांभाळायची तर खर्च करावा लागेल. मात्र पुढच्या काळामध्ये निश्चित जर असं यश येत राहिलं तर शिंदेच्या हातात ठाकरेंची सेना ही पूर्णतः गेलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. नक्कीच. मी सुपेकर सर, मी तुमच्याकडे पुन्हा येतो कारण मगाशी थोडं उत्तर तुमचं राहिलं होतं. नाशिक दत्तक घेतलं होतं मुख्यमंत्र्यांनी, मात्र आता शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे असतील किंवा इतर नेते असतील किंवा एकनाथ शिंदे देखील असतील, श्रीकांत शिंदे असतील, खूप ताकद लावली होती नाशिकमध्ये आणि आता एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये आपण बघतोय की शिंदे सेनेला मोठं यश येताना दिसतंय. खरं तर मागच्या वेळेला भाजपची सत्ता होती नाशिकमध्ये. हो, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. भाजपच्या खालोखाल जागा मिळतील त्या शिंदेच्या शिवसेनेलाच मिळतील हे मात्र निश्चित आहे. याचं कारण असं की ज्या पद्धतीनं त्यांनी गेले 1 वर्षभर बेरीज वजाबाकीचं गणित केलेलं होतं, विशेषतः ठाकरे सेना फोडून आपल्याकडं काही माजी नगरसेवकांना घेणं, त्याच्यानंतर त्या नगरसेवकांना बळ देणं आणि त्याच्यासाठी मेहनत घेणं, या सर्वांमध्ये शिवसेनेनं चांगला प्रयत्न केला आणि त्याचं चित्र हे पालिकांच्याही निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे. पालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपच्या खालोखाल यश शिवसेनेनं शिंदेचे मिळवलेलं आहे आणि त्याचंच प्रत्यंतर महापालिकेच्या निवडणुकीतही येताना दिसतं आहे. भाजपच्या खालोखाल जे 1 नंबरला जागा भाजपला मिळतील नाशिकमध्ये, त्या खालोखाल जागा या शिवसेनेलाच मिळालेल्या दिसतील, हे आजचं चित्र आहे. सर, म्हणजे निलेश सर, मुंबई जवळचं शहर म्हणून नाशिकला खूप महत्त्व आहे, पण शिंदे सेना तिथे जर कब्जा मिळवत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही, अत्यंत वाईट गोष्ट आहे ठाकरेंसाठी. शिंदे सेना नाशिक सारख्या शहरावर जर प्रभुत्व निर्माण करत असेल तर. आता मला वाटतं आपण मराठवाड्याकडे जाणून, कारण मराठवाडा पण तसा शिंदे सेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि बालेकिल्ला होता. मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि त्यानंतर विद्यापीठ नामांतर चळवळीनंतर शिवसेनेनं तिथं खूप चांगल्या स्वरूपाचं आपलं अस्तित्व तयार केलं होतं, मात्र ते अस्तित्व संपुष्टात येत आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. आपण औरंगाबादला जाऊयात.
थेट शाळीग्रामजी मला सांगा की आपण छत्रपती संभाजीनगरबद्दल तुम्ही बोललात, मात्र इतर जालना असेल, लातूर असेल, एकूण मराठवाड्यामध्ये काय चित्र आहे? एकूण 5 महानगरपालिका इथे महापालिकांच्या निवडणुका होतात. त्यातली परभणी जर सोडली तर बहुतांश ठिकाणी युती बसताना दिसते आहे. नांदेड सारखं शहर घेतलं तर अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली तिथे लढलेली आहे. ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते तर पूर्ण बहुमतात काँग्रेसची सत्ता तिथे होती आणि आताही त्यांनी विडा उचललाय की ते पूर्ण बहुमतात नांदेडची महापालिका घेऊन येतील. जालन्यामध्ये ची पहिलीच निवडणूक आहे, परंतु तिथलं राजकारण त्याच्यानंतर रावसाहेब दानवे सक्रिय झाले आणि बाकी जे अर्थपूर्ण घडामोडी तिथे घडतायत त्यावरून महायुती पण तिथे बसताना दिसते आहे. बाकी राहिलेली लातूरमध्ये जे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं विलासराव देशमुखांबाबत, तर त्याचा फार काय असा परिणाम झालेला नाही. कारण काँग्रेसचे लोक नाराज झाले तर ते भाजपला मतं देणारच नव्हती. परंतु नंतरच्या आताच्या 1-5 वर्षामध्ये तिथे झालेली कामे बघता हा पुन्हा तिथं महायुती आणि शिवसेना हीच सत्तेवर येईल. माझं असं स्पष्ट मत आहे की एकूण 5 महानगरपालिकांपैकी एक परभणीची सोडता बाकी ठिकाणी महायुती सत्तेत असेल. संभाजीनगरमध्ये सुद्धा महायुती सत्तेत असेल. मोठा पक्ष म्हणून भाजप हा असेलच मोठा भाऊ म्हणून. परंतु जे काम म्हणजे निलेश सर म्हटले तसं जे काम ठाकरे बंधूंनी इथं करायला पाहिजे होतं नंतरच्या काळामध्ये, पक्ष फुटल्यानंतरच्या काळात, ते केलेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधनं विस्तव जात नाही. अंबादास दानवेंनी तिकीट जी वाटली त्याला विरोध म्हणजे उघड विरोध चंद्रकांत खैरे यांनी केला आणि त्याची दखल सुद्धा ठाकरेंनी घेतलेली नाही, उद्धव ठाकरेंनी घेतली नाही. जर ही कमान जर खैरेंकडे असती आताच्या निवडणुकांमध्ये तर चित्र वेगळं असतं. अंबादास दानवेंचा इथला जो चेहरा आहे तो हा दरबारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि खैरे हे ग्राउंडवरचे नेते आहे. आजही त्यांना मानणारा मोठा शिवसैनिकाचा मोठा वर्ग इथे आहे. ही जर निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली असती तर वेगळं चित्र असतं. निश्चितच. मुंबई नंतर ठाकरे बंधूंनी इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं असं मला स्पष्टपणे वाटतं. अगदी मग गिरीश, मी एकच म्हणेन, आपल्याला ज्या उर्वरित महानगरपालिकांचं चित्र स्पष्ट व्हायचं आहे त्यातल्या नांदेडचं चित्र आपण जवळजवळ टीव्हीवर दाखवलंय. मी पीसीआरला विनंती करेन की त्यांनी आता ज्या आपण बॉटमला सगळ्या महानगरपालिका दाखवतोय त्यामध्ये आकडे स्पष्ट करावे आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवावे आणि ज्या महानगरपालिका राहिल्या आपल्याला आकडेवारी सांगायची ती आपण सांगूयात आणि पुन्हा चर्चेकडे वळूयात. नांदेडची आकडे समोर आपल्याला बघा, एकूण जागा आहेत 81. त्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष, 39 जागांवर यश मिळेल त्यांना. शिंदेसेना 15, अजित पवारांची राष्ट्रवादी 4, काँग्रेसला 12, एमआयएमला देखील चांगलं यश मिळेल, 10 जागांवर यश मिळेल असा अंदाज आणि इतर 1. बघा, आपण नांदेडमधला एक्झिट पोलचे आकडे बघतोय आपण. ठाकरेंनी फक्त नेतेच घेतले नाही तर नेत्यांबरोबर महानगरपालिका घेतल्या अशा स्वरूपाचे चित्र जे ते या ठिकाणी पाहायला मिळते. भाजपचे खासदार अशोक चव्हाणांनी देखील इथे मोठा प्रचार केला होता पक्षासाठी, आपण बघतोय. नांदेड म्हणजे चव्हाण म्हणजे अगदी शंकरराव चव्हाण असो किंवा अशोक चव्हाण असो यांच्या माध्यमातून तिथल्या राजकारणावर त्यांची असलेली पकड आणि आता चाकुलकर जे आहेत ते या भागातून काही प्रमाणावर सक्रिय होते, मात्र तेही आता उरलेले नाहीत राजकारणामध्ये. त्यामुळे अशा स्वरूपाचं चित्र हे स्पष्ट भाजपकडे इथली सत्ता जाते हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी बरोबर. सर, मला पश्चिम महाराष्ट्राबद्दल मला शीतलजी यांच्याकडे जाते, शीतलजी यांच्याकडे जाणारच आहे मी, पण आपण इतर महापालिका बघूया मराठवाड्यात. कोल्हापुरात पण जाऊयात, पण त्या अगोदर ज्या महापालिकांचे निकाल आपल्याला म्हणजे साधारण ज्या स्वरूपाचे एक्झिट पोल आपल्याला सांगायचे राहिलेत ते सांगूयात आणि मग आपण पुन्हा एकदा चर्चेला येऊयात. यानंतरची महानगरपालिका लातूर. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य होतं की विलासरावांच्या आठवणी आम्ही पुसून टाकू असं त्यांचं वक्तव्य होतं. तिथं बघा काय चित्र आहे. भाजप 28, वंचित बहुजन आघाडीला 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6, काँग्रेसला 33, ठाकरे सेनेला 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1. म्हणजे सर, मोठा पक्ष काँग्रेस राहील असं लातूरमध्ये दिसतंय. काँग्रेस सत्तेच्या जवळ जात आहे अशा स्वरूपाचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतंय. 34 जागा जर ठाकरे सेना आणि काँग्रेस म्हणून आपण धरून चाललो तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची 1 जागा, 35 जागा बरोबर अशा मिळत आहेत आणि वंचित जो आहे तोही त्यांच्याबरोबर आहे. कारण 36 जागांचं समीकरण या ठिकाणी जुळताना पाहायला मिळतंय स्पष्ट स्वरूपामध्ये आणि त्यामुळे काँग्रेस सत्तेपर्यंत जाईल असं चित्र आहे. मात्र जर 2 ते 4 जागा कमी जास्त झाल्या यामध्ये तर भाजप सहजतेनं सत्तेत येईल. कारण भाजपला ज्या स्वरूपाचं समीकरण जुळवता येतं तसं काँग्रेस जुळवू शकेल अशी शक्यता नसेल आणि त्यामुळे या ठिकाणी यश हे काँग्रेसला मिळताना जरी दिसत असलं तरी उद्या सत्ता ही काँग्रेसची येईलच असं सांगता येत नाही. कारण आकड्यांचं गणित जुळवण्यात भाजप जितकं हुशार आहे तितकं काँग्रेस नाही आहे. आणि
मधल्या काळामध्ये देशमुख कुटुंबियांनी अनेक राजकीय नेतृत्वांना, नगरसेवकांना जितकं घट्ट धरून ठेवणं अपेक्षित होतं ते धरण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना इथे सत्ता स्थापन करता येईल की नाही हा प्रश्न असेल. मात्र एक्झिट पोल सांगतोय काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून लातूरमध्ये समोर येईल. अगदी बरोबर. काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांची देखील प्रतिष्ठा लातूरमध्ये पणाला लागली. तर आपण परभणीकडे बोलूया. बघा परभणीत काय चित्र आहे. बघा परभणीमध्ये एकूण जागा 65 आहेत. भाजपला 8, शिंदे सेनेला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10, इतर 4, काँग्रेसला 14, ठाकरे सेनेला 22, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 आणि वंचितला 1. बघा सर, परभणीमध्ये खासदार तर ठाकरे सेनेचाच आहे आणि आता 22 जागा म्हणजे सर्वात मोठा पक्ष ठाकरे सेना राहील. अगदी ठाकरे सेना या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष आहे. तिथे काँग्रेसची मदत निश्चितपणे त्यांना मिळू शकते. शरद पवारांच्या पक्षाला 4 जागा मिळत आहेत आणि वंचित 1 आहे. अशा स्वरूपातलं जर समीकरण धरून चाललो, आपले नाशिकचे संपादक ज्या स्वरूपाचं चित्र मांडत होते तेच जवळजवळ चित्र इथे येताना पाहायला मिळतं. आपण त्यांच्याकडून यातली स्पष्टता करून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यांच्याकडे जाऊया. शालिग्राम सर, कशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं? बघा परभणीमध्ये आपण बघतो की ठाकरे सेनेचा प्रभाव दिसतो. शालिग्राम सर, आमदार सुद्धा राहुल पाटील आमदार हे सुद्धा उबाटाचे आहेत आणि बंडू गायकवाड, संजय गायकवाड म्हणजे त्यांना बंडू गायकवाड म्हटलं जातं, त्यांनी खूप प्रतिष्ठा पणाला लावली आणि खूप कष्ट त्यांनी ग्राउंडवर केलेले आहे. वरपुडकरांकडे ही महापालिका याआधी होती, परंतु वरपुडकर आता भाजपमध्ये आले. तिथला जर ग्राउंडवरचा जर अंदाज घेतला तर राहुल पाटील आणि बंडू गायकवाड यांनी खूप कष्ट तिथे केलेले आहे. आणि तिथे आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो की मुस्लिम पॉप्युलेशन तिथे मोठ्या प्रमाणात आहे आणि या दोन्ही पक्षांनी त्या कम्युनिटीवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे त्याचा नक्की फायदा तिथे होईल. हे दोघं नेते तुल्यबळ तिथे आहेतच. त्यामुळं मला वाटत नाही की तिथे आघाडीची सत्ता येण्यापासून कोणी रोखू शकतं. शिवसेना, उबाटा आणि काँग्रेस निश्चितपणे तिथे सत्तेवर येईल हे अगदी स्पष्ट आहे. अगदी ठाकरे सेना या ठिकाणी सत्तेत येईल अशा स्वरूपाचं चित्र आहे. अजून काही जागा ज्या आपण अद्याप आपल्या प्रेक्षकांना आपण एक्झिट पोल सांगू शकलेले नाही ते सांगूयात. सर नागपूर राहिलेली आहे. नागपूर राहिली अत्यंत महत्वाची. बघा विदर्भातली उपराजधानी आहे महाराष्ट्राची, भाजपचा बालेकिल्ला आहे. बघा एकूण 151 जागा आहेत. तिथे भाजप सर्वाधिक जागा मिळवेल 91, त्यानंतर शिंदे सेना 5, अजित पवारांची राष्ट्रवादी 3, इतर 5, काँग्रेस 40. बघा काँग्रेसचाही मोठा प्रभाव 2 नंबरचा पक्ष राहील तिथे. ठाकरे सेना 3, शरद पवारांची राष्ट्रवादी केवळ 3 आणि मनसे 1. अगदी एकट्याच्या बळावर या ठिकाणी भाजप सत्तेत येतंय असं चित्र निर्माण होताना पाहायला मिळतंय. शिंदे सेनेचा साहजिक आहे तिथे पाठिंबा असेल. अजित पवारांचाही पाठिंबा या ठिकाणी त्यांना सहजतेनं पाहायला मिळेल. मात्र भाजपसाठी थोडीशी धोक्याची घंटा आहे. ज्या स्वरूपाचं यश इतर ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय त्यापेक्षा जास्त यश काँग्रेसला या ठिकाणी मिळताना पाहायला 40 जागा मिळतं. म्हणजे आणि जर विदर्भाचा बालेकिल्ला काँग्रेस राखण्यात यशस्वी ठरली तर आज ना उद्या ज्या वेळेला भाजप अडचणीत येईल त्यावेळेला काँग्रेस तिथे मुसंडी मारताना पाहायला मिळेल. त्यामुळे भाजपला नागपुरात काम करावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात, गडकरींच्या नागपुरात आणि संघाच्या नागपुरात. एकेकाळी देवेंद्र फडणवीस नागपूरचे मेयर होते. हो ना, अगदी तरुण वयात, सगळ्यात तरुण वयात. ठीक आहे, तरी यश मिळतंय, सत्ता भाजपचीच येते हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतंय. अमरावतीकडे वळूया. विदर्भातली बघा महत्वाची नगरपालिका अमरावती देखील. तिथे काय बघा एकूण 87 जागांमध्ये भाजप 32, शिंदे सेना 5, अजित पवारांची राष्ट्रवादी 23, काँग्रेस 15, ठाकरे सेना 1 आणि इतर 11. इथे सर नवनीत राणा म्हणजे राणा दाम्पत्याचा देखील प्रभाव आहे आपण बघतो आणि बच्चू कडूंची देखील प्रहार संघटना आहे. पण भाजप यश मिळवताना दिसतंय. हे इतर जे आहेत ना ते नवनीत राणा, बच्चू कडू यांच्यामुळे 11 ते त्यांच्यामुळे आहेत. संजय खोडके त्या ठिकाणी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः आमदार आहेत सध्या. सुलभा खोडके आमदार, त्यांचे पती स्वतः आमदार आहेत आता संजय खोडके. त्यांची सत्ता होती, महापौर त्या ठिकाणी होता, नगराध्यक्ष होता या अगोदर. त्यामुळे त्यांच्या वाट्याला 23 जागा येत आहे. पण भाजप मोठी मुसंडी मारताना पाहायला मिळतंय आणि एक मोठं यश असेल भाजपसाठी अमरावतीमध्ये. माजी राष्ट्रपती या शहरातून येतात, काँग्रेसच्या नेत्या असलेल्या. आणि इतकंच नाही, प्रतिभा पाटलांसारखे नेते असतील, देशमुखांसारखे नेते असतील जे नंतर भाजप गृही जाऊन बसले. अशा परिस्थितीतही काँग्रेसची तिथे खूप चांगली ताकद होती. मात्र ती ताकद यशोमती ठाकूर आक्रमक नेते होते तिथल्या. तरी तिथे काँग्रेसची ताकद जी आहे ती कमकुवत होताना पाहायला मिळते. भाजपला मोठं यश अगदी. आणि आता अमरावतीनंतर शेजारचा जिल्हा अकोला, जिथे मला वाटतं वंचितचे देखील मोठा प्रभाव आहे. बघा अकोल्यात काय चित्र. एकूण जागा 80 आहेत. भाजप 50, शिंदे सेना 2, अजित पवारांची राष्ट्रवादी 4, वंचितला केवळ 4 जागा, काँग्रेस 12, ठाकरे सेना 5, शरद पवारांची राष्ट्रवादी 2 आणि MIM ला 1. म्हणजे अकोल्यात देखील सर भाजप मुसंडी मारणार.
अकोल्यात स्पष्टपणे पाहायला मिळतंय, कारण तिथे असलेलं जे नेतृत्व आहे त्याला बळ देण्याचं काम सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आणि त्या माध्यमातून अकोल्यामध्ये यश मिळताना पाहायला मिळतंय. अकोल्यामध्ये शेगाव गजानन महाराजांचं मंदिर असेल, त्या ठिकाणी भाजपनं सातत्यानं मोठमोठे मेळावे, सर, आणि मुख्यमंत्र्यांनी सभा देखील घेतली. सभा पण घेतली. त्यामध्ये या ठिकाणी यश जे आहे ते स्पष्टपणे येताना पाहायला मिळतं. मात्र याही ठिकाणी जर आपण बघितलं तर विदर्भातल्या जर जागा बघितल्या तर काँग्रेसला अगदी काँग्रेस संपली असं चित्र विदर्भात दिसत नाही. काँग्रेसचा अजूनही वास्तव्य जे आहे, अस्तित्व जे आहे ते विदर्भामध्ये जागांच्या रूपाने पाहायला मिळतं. सर, चंद्रपूरकडे वळूया, कारण वडेट्टीवारांची चंद्रपूर, मुनगंटीवारांची चंद्रपूर खूप चर्चेत आहे. आपण बघतो चंद्रपूरमध्ये काय चित्र आहे. एकूण जागा 66 आहेत. भाजपला 19, शिंदे सेनेला 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1, इतर 5, काँग्रेसला 32, ठाकरे सेनेला 5, वंचितला 2, मनसेला 1. बघा सर, काँग्रेसला 32 म्हणजे नगरपालिका निवडणुकीत देखील चंद्रपूरमध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं आणि आपण बघतोय की आता महापालिकेला देखील यश मिळताना दिसतंय. अगदी मुनगंटीवारांची नाराजी आहे. मुनगंटीवारांना मंत्रिपद न दिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपयश जे आहे ते भाजपला बघावं लागतंय. मात्र भाजपची पद्धत आहे, अपयश आलं तरी चालेल, मात्र जो निर्णय घ्यायचा तो घ्यायचाच आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आहेत, खासदार आहेत, यांच्या माध्यमातून काहीसं यश सातत्यानं मिळतंय आणि ते यश या ठिकाणी कायम राखताना पाहायला मिळत आहे. दारूबंदीचा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा होता. मधल्या काळामध्ये दारूबंदी झाली आणि पुन्हा दारूबंदी उठवण्यात आली आणि दारूबंदी उठल्यानंतर तिथे मात्र काँग्रेसला मोठे यश मिळतं. अगदी बरोबर. हां, विदर्भाच्या जवळजवळ सगळ्या सगळ्या जागांवर झाल्या, आपण नजर टाकलेली आहे. विदर्भात आशेचं चित्र आहे काँग्रेससाठी. उर्वरित महाराष्ट्रात मात्र काँग्रेस खूप काही चांगलं करते अशा स्वरूपाचं चित्र नाही आणि त्यामुळे थोडंसं मराठवाडा, विदर्भ यावर आपण चर्चा केल्यानंतर आपण थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊया. मला शीतलजी यांच्याकडे जायचंच होतं. शीतलजी, आपण बघितलं की कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, पुणे असेल, बहुतेक ठिकाणी भाजपला यश मिळताना दिसतंय. हा जो साखर कारखान्याचा बेल्ट असेल, मराठ्यांचा पट्टा असेल, भाजप यश मिळवताना दिसतंय. तुम्ही कसं विश्लेषण करा? यशाच्या आकडे येऊ देऊ आपण उद्या आता. पण आता आपल्या प्रेडिक्शन मध्ये आपल्याला जे दिसतंय तर विशेषतः पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मी जसं मगाशी म्हणले की त्यांच्याकडे आधीच 2017ला लोकप्रतिनिधींचा आकडा मोठा होता. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. पण गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्वाची लाट, शहर विकास याला जोडून विकास आणि एकूणच त्याभोवती बांधलेले ॲस्पिरेशन आणि त्यातनं एका पर्टिक्युलर वयोगटामध्ये आपली बांधलेली वोट बँक, अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या भाजपच्या यशामध्ये ऍड केल्या जात आहेत, म्हणजे वाढ करतायत असं आत्ता आपल्याला प्रथम दर्शनी दिसतं. तसंच आपण ही पूर्ण निवडणूक पाहिली तर ही महायुती विरुद्ध महायुती अशी इलेक्शन होती. म्हणजे निवडणुकीत रंगत येत होती, रोज वेगवेगळे मुद्दे मिळत होते, बातम्या जनरेट होत्या. मला वाटतं की एंटरटेनमेंट असल्यामुळे आपल्या कोणाच्या हे लक्षातच नाही आलं फारसं की विरोधकच कुठे दिसले आपल्याला. म्हणजे आता निलेश सर काँग्रेस आणि याच्याबद्दल बरीच मांडणी करत होते, पण या संपूर्ण 10-15 दिवसाच्या काळामध्ये काँग्रेस नरेटिव्ह सेट करते असं चित्र कुठे दिसलं नाही. या उलट पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ती जागा पूर्णपणे अजित पवारांनी म्हणजे महायुतीतल्याच मित्र पक्षांनी व्यापली. मुंबईमध्ये नगरपंचायतीच्या वेळेस आपण भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे असं चित्र थोड्याफार प्रमाणात पाहिलं. यावेळेस तसं थोडंफार वेगळं चित्र होतं. मराठी माणूस असा मुद्दा केंद्रस्थानी आलेला होता. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की प्रत्येकाचा इथला जो काही पॉलिटिकल कल्ट आहे त्याच्यामध्ये इथले राजकारणी हे आपला आपला गड बांधून आणि तो टिकवण्यासाठी राजकारण करत असतात. त्यातले अनेक नेते हे आत्ता भाजप सोबत आहेत, त्यामुळे नक्कीच भाजपचं पारडं तुलनेने इतर पक्षांपेक्षा जड आहे. दुसरा मुद्दा की महायुती म्हणून ते एकमेकांच्या विरोधात सोयीने स्वतःला त्यांनी प्लेस केलं होतं, त्यामुळे तशी निवडणूक सत्तेतल्याच पक्षांची एकमेकांविरुद्ध झाली. ही दुसरी बाजू. अनेक ठिकाणी विरोधातली जी स्पेस आहे ती महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाला मिळू नये. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूर एकेकाळी सेनेचा गड समजला गेलेला आहे. अशा ठिकाणी आता आपण ठाकरेंची चर्चा कुठेच ऐकली नाही. सांगली भागामध्ये काँग्रेसचं तसं अस्तित्व राहिलेलं आहे, तो काँग्रेस आपल्याला तिथे कुठे दिसले नाही. पुण्यामध्येही जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता असायची, म्हणजे महाआघाडीची सत्ता असायची, त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढायचे, पण आत्ताही तिथे आपल्याला काँग्रेस कुठे फारशी दिसली नाही. तर एक प्रकारे भाजपच्या आणि भाजपच्या मित्र पक्षांनीच पश्चिम महाराष्ट्राचा जो काही राजकीय पटल आहे ते व्यापलेलं आपल्याला दिसून येतं आणि नक्कीच त्याच्या ताकदीने आणि सगळ्याच पातळ्यांवर भाजप मोठी. भाजपने यश मिळवलं शीतल, तुम्ही जसं म्हणतायत, पण कोल्हापुरात मात्र अपवाद आहे या गोष्टीला. सतेज पाटलांनी चांगली लढत या ठिकाणी दिलेली आहे. एकअंगी अशी लढत होती, शिवसेना होती, भाजप एकत्र होतं आणि अशा परिस्थितीमध्ये
म्हणजे अजित पवारांचंही त्या ठिकाणी पाठबळ होतं, महायुती तिथे भरभक्कम होती. पण अशा परिस्थितीमध्ये सतेज पाटलांनी तिथे चांगली लढत दिली आहे. आत्ता जो एक्झिट पोल येतोय ते सत्तेपर्यंत पोहोचतील नाही पोहोचतील हे चित्र आत्ता तरी स्पष्ट आपण सांगू शकत नाही. मात्र काँग्रेसला 34 जागा अजूनही दिसतात. काय वाटतं सतेज पाटलांना का अजूनही एक चांगला बालेकिल्ला राखण्यामध्ये सतेज पाटील यशस्वी होत आहे कोल्हापूरचा? आणि शीतलजी त्यांचं एक वाक्य होतं, टॅगलाईन होती की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं, पण ही टॅगलाईन प्रभावी होताना दिसत नाही. मला वाटतं की म्हणजे पुन्हा लोकल बॉडीच्या इलेक्शनचे फॅक्टर पूर्ण वेगळे असतात. एक मी मगाशी म्हटलं तसं कोल्हापुरामध्ये यापूर्वी जी महापालिका अस्तित्वात होती त्यामध्ये बहुसंख्येचं बळ हे काँग्रेस सोबत आणि सतेज पाटलांसोबत होतं. त्यामुळे नक्कीच लोकल स्ट्रॉंग लोकप्रतिनिधींचा जो स्पेस होता तो त्यांच्याकडे जास्त होता. दुसरं नियोजन म्हणजे एक मी मगाशी जसं म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रातले नेते हे आपापला गड सांभाळून असतात आणि त्याच्यासाठी त्यांचं सगळं राजकारण हे ते त्या पद्धतीने प्लेस करतात. त्याचं एकदम अतिशय उत्तम केस स्टडी हे सतेज पाटील आहेत. आणि आताच्या पण निवडणुकीमध्ये म्हणजे थोडंसं राष्ट्रवादी आणि आघाडी म्हणून गणित विस्कटलेली असतानाही त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांचं असलेलं नियोजन आणि एकूणच त्या मतदारसंघावर काँग्रेस म्हणजे अगदी भारत जोडो यात्रेदरम्यानचं पण त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं आपल्याकडनं आणि त्यातलं सातत्य, मगाशी मला वाटतं की आपले सहकारी म्हणाले की राजकारणात कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. त्या 3-4 गोष्टी टिकवण्यात त्यांना तुलनेने अधिक इतर नेत्यांपेक्षा यश. शीतल तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. शीतल पवार यांचं अत्यंत महत्त्वाचं वाक्य त्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले जे सर्व नेते आहेत ना त्यांनी आपले आपले गड राखलेत आणि राजकारण ते फक्त गड राखण्यासाठी करत असतात. त्यांना विचाराशी काही घेणं देणं नसतं. त्यांना अनेकदा नेतृत्वाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त हवं असतं ते सत्ता, मग ते अगदी पवार असो नाहीतर सतेज पाटील असो. सतेज पाटलांनी आतापर्यंत सत्तेची कास पकडलेली नाही. मात्र जवळजवळ जे इतर सर्व नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले मोठे नेते ते भाजपच्या मार्गे निघून गेलेत आणि त्याचं यश जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं यश हे सहकारातलं यश हे जोडून बघितलं जायला हवं आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांवर होतो आणि त्या ठिकाणी भाजप यशस्वी होताना पाहायला मिळते. मात्र भाजपला या निमित्तानं म्हणजे उद्या काय निकाल येतील अजून स्पष्ट नाही, तरी पण की जर असे निकाल येणार असतील आणि भाजप यशस्वी होत असेल तरीही सरदार हे स्वराज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे. हे सरदार टिकतीलच असं नाही. विचार अनेक जावळे मोरे हे निघू शकतात पुढच्या काळामध्ये. त्यामुळे भाजपला बरंच काम करावं लागणार आहे. सर एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतं की आता 1 वर्ष गेलं आता विधानसभा नंतर आणि नगरपंचायतीला नगर परिषदेला यश मिळालं महायुतीला. आता महाएक्झिट पोलमध्ये आपण बघतोय की आता सुद्धा महापालिकांमध्ये यश मिळायला मिळतंय. मग कुठेतरी पुढे अजून 4 वर्ष सत्ता उपभोगताना स्थिरता त्यामुळे येईल का अजून या महायुती सरकारला? निश्चितच. पण या निमित्तानं भाजपची जबाबदारी खूप जास्त वाढलेली असेल. कारण प्रचंड असं बहुमत, यश महापालिका हातात, पालिका हातात, ग्रामपंचायती येणारच आहेत हातात. अशा परिस्थितीमध्ये राज्य हातात, केंद्र हातात. आता सगळं तुम्हाला दिलंय, आता करून दाखवा असं विचारण्याची वेळ जी आहे ती आपल्यावर येणार आहेत आणि आपल्याला ते भाजपला विचारावं लागणार आहे की आता आम्ही तुम्हाला सगळं दिलेलं आहे, तुम्ही आता आम्हाला काय करून दाखवणार ते सांगा. बरोबर. पण मग मित्रपक्षांमध्ये भांडणं सुरूच राहतील का आता मिटतील? सत्तेचं राजकारण हे कधीही कोणीच कुणाचं कायमचं शत्रू किंवा मित्र हे ठेवत नसतं आणि त्यामुळे राजकारणात कोणतीही सोंगटी कोणाही बरोबर लढू शकते, कशाही स्वरूपामध्ये चेस खेळायला जाऊ शकतो. हे आता आपण 2.5-3 वर्षात बघतोय. त्यामुळे वातावरण जरी अंतर्गत राजकारणाचं किंवा महायुतीतला वादाचं होताना पाहायला मिळालं तरीही चेहरा एकच असेल आणि तो म्हणजे भाजप. आणि भाजप म्हणून भाजपला आता डिलिव्हर करावं लागेल. कारण तळापासून शिखरापर्यंत सर्वत्र तुमच्याकडे यश असेल, त्या यशाचं फलित हे जनतेला मिळताना पाहायला मिळायला हवं, नाहीतर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. बरोबर. सुपेकर सर मी तुमच्याकडे येतो. नाशिककडे सगळ्यांचं लक्ष काय तर कुंभमेळा सर आहे पुढच्या वर्षी आणि महापालिकेत ज्याची सत्ता, कारण खूप हजारो कोटींचा निधी आलाय, महापालिका खूप विकास कामं करते, त्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची होती. कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे? कारण भाजपची सत्ता येईल असे आकडे आहेत एक्झिट पोलचे. भाजप आणि शिंदेसेना मिळून सत्ता येईल. शिंदेसेनाची जास्त आहेत. सुपेकर साहेब तुमचा अनम्यूट करावा लागेल फोन. तुम्ही अनम्यूट आहात. अनम्यूट. नाशिकची महापालिकेची जी निवडणूक आहे ती कुंभमेळा या मुद्द्यावरच खऱ्या अर्थानं लढली गेलेली आहे. तपोवनातला मुद्दा जरी तापला तरी निवडणुकीच्या काळामध्ये तो बऱ्यापैकी शांत झालेला होता. परंतु हजारो कोटी रुपयांची विकास कामं नाशिक आणि परिसरामध्ये होऊ घातलेली आहेत आणि त्याच्यासाठी आता
महायुती सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे, कामं प्रगतीपथावर आहेत आणि ही कामं होत असताना महापालिकेवरती सत्ता असणं आणि गेले 10 वर्ष साधारणतः भाजपनं महापालिकेवर सत्ता गाजवलेली आहे आणि कुंभमेळ्याच्या काळामध्ये जर ती सत्ता नसेल तर त्याला अर्थ नाहीये सर्वार्थानं. अगदी. त्यामुळं पण या ठिकाणी सुपेकर साहेब, पण त्र्यंबकेश्वर पालिकेमध्ये त्र्यंबकेश्वर एकनाथ शिंदेंनी आपल्या ताब्यात घेतलं आणि इथेही नाशिकमध्ये शिंदे सेना जी आहे ती खूप चांगले आकडे आणताना पाहायला मिळते. आढावा भुसे यांनी मेहनत घेतली आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा वाद अद्याप मिटलेला नाही आणि हो. त्याच्यामध्ये भुसे आणि गिरीश महाजन यांच्यातली स्पर्धा ही जग जाहीर आहे. त्यामुळे भुसेंनी महाजनांना त्र्यंबकमध्ये रोखलं, परंतु नाशिकमध्ये मात्र भुसे टसल देऊ शकले, परंतु 1 नंबरला भाजप राहील हे मात्र निश्चित. ठीक आहे, आत्ताच्या एक्झिट पोलनुसार शिंदे सेना ही नंबर 1 वर दिसतीये. पण आता आपण नाशिककडे वळलोय तर थोडं धुळं जळगाव असाही प्रवास करून येऊयात. सुपेकर साहेब, जळगावचं चित्र काय आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात. आणि जळगावमध्ये जर बघितलं तर भाजप स्पष्टपणे सत्तेत येताना पाहायला मिळते. या ठिकाणी गिरीश महाजन आहेत, 40 जागा या ठिकाणी, 75 पैकी 40 जागा बरोबर. स्पष्ट बहुमत हे शिंदे भाजपला सेनेला मिळताना 19 आहे. पाहायला मिळते. आणि दुसरीकडे धुळ्यावर पण नजर टाकूयात. धुळ्याचं चित्र काय आहे, एक्झिट पोल कशा स्वरूपाचं आहे, आकडे देतोय धुळ्यामध्ये. भाजपचा सर प्रभाव आहे धुळ्यामध्ये. एकूण 74 जागांमध्ये भाजप 38 जागांचा मोठा पक्ष असेल, शिंदेसेना 11, अजित पवारांची राष्ट्रवादी 4, MIM 6. MIMचा देखील धुळेमध्ये प्रभाव चांगला आहे. प्रभाव आहे, हो. काँग्रेसचे 6, ठाकरे सेनेचे 5, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, मनसेचे 1. सर, काँग्रेसनं आपला प्रचाराचा शुभारंभ धुळ्यातनं केला होता. एकेकाळी नंदुरबारमधून करायचे, पण MIMचा प्रभाव तिथे आहे. मालेगाव जवळ आहे, मालेगावचा प्रभाव हा धुळ्यावर सातत्यानं पाहायला मिळतो. धुळं हे तसं दंगलग्रस्त म्हणून आतापर्यंत बघितलं जात होतं. गेल्या 4-5 वर्षात तिथे खूप जातीय किंवा धार्मिक तणाव नसला तरी इथे ध्रुवीकरणाचं राजकारण हे नेहमी काम करत आलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा टप्प्याटप्प्यानं पुढे होताना पाहायला मिळाला. अनिल गोटे असतील, त्यांच्या माध्यमातून राजकारण सुरू होतं, आता ते पूर्णतः कमकुवत झालेले आहेत आणि भाजपनं पूर्णतः ताकद तिथे एकत्रित केलेली आहे. त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. खासदारकी मुळात तिथे त्यांनी गमावली होती, मात्र त्याची भर जी आहे त्यांनी आमदारकीत आणि आता महापालिकेत भरून सर, आपण सुपेकर सरांकडे मालेगाव विषयी जाणून घेऊया. सुपेकर सर, मालेगावमध्ये काय चित्र असू शकतं? एकूण ही निवडणूक कशी झाली होती तिथं? मालेगावमध्ये निवडणूक जी झालेली आहे ती MIMचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल की जे आता विद्यमान आमदार आहेत ते, त्यांच्या विरुद्ध त्यांना ज्यांनी चांगली टसल दिलेली आहे ते इस्लाम पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख यांना निसटता पराभव मौलानांकडून स्वीकारावा लागलेला होता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः 160-165 मतांचा तो फरक होता आणि आसिफ शेखना विधानसभा गमवावी लागली. पण यावेळेस मात्र असं चित्र दिसतं आहे की मौलानांना तिथं मात देतील आणि इस्माईल जो पक्ष आहे आसिफ शेख यांचा, तो मात्र इस्लाम पक्ष निवडून येईल आणि त्याला सर्वाधिक जागा मिळतील असं दिसतं आहे. महानगरपालिका धुळ्यात होती आणि जळगावात होती. सुपेकर सर, मुळात जळगावचं चित्र काय आहे, जळगावमध्ये कशा स्वरूपाचं चित्र असेल? आपण बघितलं 40 जागा भाजपला दिसत आहे. का यश येतंय जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भाजपला? फक्त गिरीश महाजनांमुळे की जळगावमधलं जे वातावरण आहे ते हिंदुत्ववादी झालेलं आहे आणि त्याचं यश दिसतंय? कारण खासदार अगदी पूर्वापार 3-4 दशकांपासून जळगावचा खासदार हा भाजपच्या वाट्याला येत राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीत तीच परंपरा पुढे सुरू आहे म्हणून यश आहे की काही नेत्यांचं यश आहे? जळगावबाबत जर विचार करायचा झाला तर जळगावमध्ये निवडणूक लागल्याच 12 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यातल्या 6 जागा भाजपला मिळाल्या, 6 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि तिथं महायुती आहे खऱ्या अर्थाने. म्हणजे तिथं शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे तिघं हातात हात घालून काम करत आहेत. त्यामुळं तिथं भाजपची सत्ता यायला फारशी अडचण दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता पार पडलेल्या पालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश जळगाव जिल्ह्यामध्येच पूर्णपणे मिळवलेलं आहे. जे 16 नगरपालिका आणि 2 नगरपंचायती या सर्वांवरती भाजपने ताबा मिळवलेला आहे आणि जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून गेल्या 20-एक वर्षामध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे. ते चित्र आता पुन्हा पाहायला मिळतं आहे. मुळात जळगावचं चित्र आपण स्पष्ट बघितलं. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, जवळजवळ महाराष्ट्र, ठाणे आणि अंबरनाथ, नवी मुंबई असा जर विचार केला तर तिच्यावर एक बारीकशी चर्चा. नवी मुंबई नायकांचा गड आहे, तो तिथे येणार हे स्पष्ट आहे. नाईक भाजपच्या गडात समाविष्ट झालेले आहेत त्यामुळे ते यश जवळजवळ स्पष्ट आहे. ठाणं
शिंदेंचा गट आहे, तिथे शिंदेंना यश मिळताना पाहायला मिळतंय. मीरा भाईंदर हा मुळात भाजपचा गट आहे, फक्त 18% मराठी मतं आहेत आणि त्यामुळे उत्तर भारतीयांच्या, गुजरात्यांच्या आणि राजस्थानी मतांच्या आधारावर भाजपा इथे यश मिळवताना आपल्याला पाहायला मिळेल. पालघर नवीन झालेला जिल्हा आहे, तिथे प्रभाव अगोदरच भाजपचा आहे, तिथेही या ठिकाणी वसई विरारमध्ये काही प्रमाणावर वाद आपल्याला पाहायला मिळेल किंवा सहजतेनं यश मिळेल अशी शक्यता नाही. तिथे महाआघाडी जी आहे ती एकसंघ होऊन लढताना पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे तिथे थोडासा एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. वसई विरारमध्ये भाजपला 27 जागा दिसत आहेत, शिंदेसेनेला 5, ठाकरे सेनेला 7, भव्याला मात्र तिथे 72 जागा दिसतात. जसं मी म्हटलं या ठिकाणी भाजपला वसई विरारमध्ये मात्र टक्कर देताना पाहायला मिळत आहे, कारण सर्व पक्ष ठाकूरांबरोबर एकत्र झालेले होते आणि त्याचं यश या ठिकाणी येताना पाहायला मिळतं. त्यामुळे प्रत्येक MMR रिजनमधल्या ज्या 9 महानगरपालिका आहे त्यात जवळजवळ 9च्या 9 सगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजप ही सत्तेत असेल अशी शक्यता होती. मात्र वसई विरार वगळता 9 पैकी 8 जागांवर भाजप ही सत्तेत येताना पाहायला मिळेल. मग ती सेनेबरोबर येईल किंवा अजून स्वतःच्या बळावर येईल, मात्र सत्ता ही भाजपची या ठिकाणी पाहायला म्हणजे एमआयएम रिजनमध्ये ज्या महापालिकांमध्ये ज्या पक्षाचा प्रभाव आहे तर मंत्रालयामध्ये पण त्या पक्षाचा प्रभाव जास्त राहू शकतो. अगदी साहजिक आहे. MMR रिजनमध्ये सर्वात जास्त डेव्हलपमेंट आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत आणि आर्थिक उपक्रम इथे सुरू आहे, या ठिकाणी विकास कामं सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्या माध्यमातून ताकद ही भाजपची वाढती पाहायला मिळेल. आणि या MMR रिजनमध्ये जी शिवसेना एकेकाळी एक कलमी सत्ता राबवत होती ती शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ही पूर्णतः गळीत गात्र झाली आणि मातोश्री या नावाचं जे वलय होतं ते या निवडणुकीनंतर संपुष्टात आलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. ठाकरेंसाठी अत्यंत धोक्याची घंटा ही या निमित्तानं आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल. उद्याचे निकाल काय येतील ते जवळजवळ स्पष्टच होईल, पण तरीही हे एक्झिट पोल आहेत, सर्वच काही सत्य असेल असं नाही. ज्या प्रतिक्रिया येतात, लोक जे सांगतात ते प्रत्येक प्रतिक्रिया ही 100% बरोबर नसते. 2, 4, 5%, 10%पर्यंतचं वजावट जी आहे ती इथे मानून चालावी लागते आणि त्यामुळे साधारण याच स्वरूपाचे निकाल आपल्याला येताना पाहायला मिळतील अशी अपेक्षा करूयात. आज मुळात आपण सातत्याने 2.5 तास या 29 महानगरपालिकांचे एक्झिट पोल, सर्वात महा एक्झिट पोल जो आहे तो सामच्या माध्यमातून दाखवला. 1 किंवा 2 महानगरपालिकांपुरतं न जाता 29 महानगरपालिका प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला. निलेश सर, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि विविध मुद्द्यांवर तुम्ही विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि स्टुडिओच्या बाहेरून जे मान्यवर संपादक आहेत त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. चर्चेत तुम्ही सहभागी झालात, विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि साम टीव्हीवर महा एक्झिट पोल पुढे देखील आपण पुढच्या बुलेटिनमध्ये पाहत राहणार आहोत. बातम्यांचा जो ओघ आहे असाच सुरू राहणार आहे. पाहत राहा साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.